नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आज पुन्हा मी तुमच्यासाठी 2 नवीन रांगोळ्या घेऊन आली आहेत. त्या म्हणजे 2 बॉर्डर रांगोळ्या. आज गुरुवार असल्यामुळे आपण एक स्वामींची रांगोळी झालीच पाहिजे आपली. तर ही आपली पहिली रांगोळी स्टेन्सिलने आपण ते स्वामी समर्थ नाव काढून घेतलं आणि 2 बाजूनी बांगड्या ठेवून असे टिपके काढून घेतलेत. मैत्रिणींनो, मला तुम्हाला एक सांगायचं आहे आज. आपण रांगोळीला एवढं महत्त्व का देतो आणि रांगोळी का काढतो? आपल्या संस्कृतीमध्ये अनेक लहान-लहान गोष्टींना सुद्धा अनन्यसाधारण महत्त्व आहे. रांगोळी ही देखील एक शुभ प्रतीक मानलं आहे. अतिशय छोटी आणि साधारण गोष्ट म्हणून आपण अनेकदा त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. मात्र रांगोळीला आपल्या धर्मामध्ये, आपल्या संस्कृतीमध्ये खूप महत्त्व आहे. रोज-रोज नाही, पण ॲटलीस्ट सणावारांना तरी आपण रांगोळी काढली पाहिजे असं माझं म्हणणं आहे. रांगोळीचे खूप प्रकार आहे. संस्कार भारती, टिपक्यांची, फ्री हँड आणि आजकाल तर भरपूर आपल्याला रांगोळी चे प्रकार बघायला भेटत आहे. रेडीमेड रांगोळी वगैरे. जुन्या काळी घरासमोर महिला सकाळी उठून सडा टाकायचा, शेणाचा सडा वगैरे रांगोळी काढायच्या. त्यामुळे घराला एक वेगळीच शोभा यायची आणि एकदम वेगळीच चमक मिळते घराला. पण काळानुसार ही प्रथा बंद पडत चालली आहे. पण आपण ती जपली पाहिजे. फक्त दिवाळीचे 5 दिवस किंवा दसरा या दिवशीच नाही, तर रोज रांगोळी काढली पाहिजे असं माझं म्हणणं आहे. शेवटी आता तो तुमचा प्रश्न आहे. पण मला असं वाटतं रोज रांगोळी काढली पाहिजे. रांगोळी काढल्यामुळे घरात सकारात्मकता येते आणि रांगोळी हे शुभतेचे प्रतीक मानले जाते. रांगोळी एक विशिष्ट दगडापासून तयार केली जाते. त्यामुळे आणि काही-काही ठिकाणी मैदा, तांदळाचे पीठ किंवा मीठ वापरून पण रांगोळी काढली जाते. म्हणजे त्याला कलर एक दिला जातो. अशा प्रकारे आणि उत्साहाचे प्रतीक आहे रांगोळी म्हणजे आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते रांगोळी. रांगोळी जेव्हा आपण काढतो ना, रांगोळी काढल्यामुळे आपला तणाव पण खूप कमी होतो बघा. म्हणजे आपल्याला एकदम असं प्रसन्न वाटतं एकदम, कारण की ते पूर्ण असं कलर वगैरे एकदम छान वाटतं अंगणामध्ये. आपली पहिली रांगोळी झाली, आता आपण दुसरी रांगोळी पण सुरुवात करणार आहोत. केशरी कलरचा एक रंग टाकून घेतला आहे. हे पट्ट्या का ठेवल्या? एकदम आपल्याला एक असा आयताकृती द्यायची त्या रांगोळीला. तर 2 अशा पट्ट्या, ती ट्रिक आहे तुम्ही बघू शकता आणि त्याला अशी रेष देऊन घेतली मी. रांगोळी काढताना आपला अंगठा आणि बोट हे जोडली जातात. त्यामुळे एक ज्ञानमुद्रा तयार होते. जेव्हा-जेव्हा आपण रांगोळी काढतो तेव्हा ही ज्ञानमुद्रा तयार होते आणि जेवढा वेळ रांगोळी काढतो तेवढा वेळ ही मुद्रा जोडलेल्या स्थितीत असते. त्यामुळे आपोआप आपले मन केंद्रित होते आणि शांत व स्थिर होते. त्यामुळे मनाला एकदम शांती लाभते, चित्त स्थिर होतं. यासोबत आकलन क्षमता पण वाढते. हे पण एक आपलं वैज्ञानिक कारण आहे रांगोळी काढण्यामागे. आणि एक आपण रांगोळी अशी गुडघ्यावर वगैरे बसून काढतो, त्यामुळे एक शरीराचा पण एक व्यायाम होतो. त्यामुळे रांगोळी एकदम काढणं खूप महत्त्वाचं आहे. आणि अजून आपण जी टिपक्यांची रांगोळी काढतो, त्यात एक काहीतरी आपलं गणिताचं पण काहीतरी आहे त्याच्याशी रिलेशन. ते तुम्हाला मी पुढच्या भागात सांगेल. हे सर्व आपले प्राचीन काळापासून आलेले आहे. आपल्या संस्कृती, प्रथा त्या आपण जपल्याच पाहिजे आणि याला वैज्ञानिक कारण पण आहे. तर मैत्रिणी, तुम्ही नक्की काढणार ना रोज रांगोळी? मला नक्की सांगा आणि आपला व्हिडिओ पूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा. तुमच्या मैत्रिणींना, फॅमिलीला शेअर करा आपलं चॅनल आणि व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. रांगोळ्या नक्की ट्राय करा. किती सोप्या रांगोळ्या आहे बघा, काहीच अवघड नाही आहे. काल आपली अक्षय तृतीया होती. तुम्ही ती रांगोळी काढली का नाही? मला नक्की सांगा. आणि ह्या ज्या 2 रांगोळ्या त्या पण ट्राय करा. ही दुसरी रांगोळी रेडी झाली आहे. आपण अशाच रांगोळ्यांसोबत पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.